नाही, जसं हैदराबादचं गॅजेट जे आहे ते एक दिशा दाखवतं. मला स्वतःला हैदराबादचं गॅजेट त्याच्याचा दृष्टिकोन हा यापूर्वी माहीत होता. तिची कॉपी मला हल्ली मिळाली. त्याच्यामध्ये त्याचा आधार महाराष्ट्र सरकारने घेतला. मला याच्यामध्ये दोन गोष्टी विचार करायला लागतोय. हा प्रश्न सुटावा, सामंजस्य राहावं, आपल्याची एकीची वेग हे उचलून देऊ नये, ही भावना सगळ्यांचीच असणार, त्याच्यात काही वाद नाही. मग ते करायचं असेल तर कटुता कमी झाली पाहिजे आणि सुसंवाद साधला पाहिजे. म्हणजे उजवे असतील, मुख्यमंत्री असतील, ते कमिटी त्याचे प्रमुख असतील, त्या सगळ्यांची सुसंवाद साधून एक सामंजस्य महाराष्ट्रात कसं राहील त्याची काळजी घ्यायची गरज आहे. कारण या प्रश्नावर गावागावामध्ये कटुता आणि संघर्ष हा महाराष्ट्राच्या दृष्टीने घातक आहे. आता हे करायचं असेल ते एकत्र कसं यायचं आणि त्याची जबाबदारी साहजिकच सरकारने याच्यात काही निर्णय घेतले. राज्य सरकारने निर्णय घेतल्याच्यानंतर पुढची दिशा ठरवायला त्यांनी दोन कमिट्या केल्या. एक कमिटी विशेषतः महाराष्ट्र समाजाच्या प्रतिनिधी आणि दुसरी कमिटी ओबीसीचं प्रतिनिधित्व करतात ते. एकाचे अध्यक्ष विखे आणि एकाचे बावनकुळे. आणि या दोघांच्या कमिट्या बघितल्या. विखेंच्या कमिटीमध्ये एका दुसरी अटी सोडली सगळे सभासद एका जातीचे आणि बावनकुळ्यांची समिती बघितली त्याच्यात सगळे सभासद ओबीसीचे आहेत. आपण ऐक्य करायचं होतं आणि जातीवर चर्चा करायला हे ऐक्य कसं करायचं मला माहिती नाही. मुख्यमंत्र्याचा दृष्टिकोन काय कधी भेटतील तेव्हा आम्ही चर्चा करू. पण ज्यांनी सामाजिक ऐक्य प्रस्थापित करता येईल तोच रस्ता आपल्याला घ्यावा. दुसरा रस्ता महाराष्ट्राला परवडणारा नाही. सामाजिक ऐक्य अबाधित राहावं यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा अशा पद्धतीचं आवाहन तुम्ही करताय. याआधी तुम्ही देखील अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं, ते आवाहन केलेलं होतं सरकारला सुद्धा. मात्र देवेंद्र फडणवीस ते काही गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. कारण त्यांचं म्हणणं आहे शरद पवार जर एक्स म्हणत असतील तर ते वाय समजावं असं. म्हणजे गांभीर्यानं अजून देखील मग पाहत नाहीत म्हणायचं का? त्यांनी काही म्हणावं. आपल्याला राज्याच्या हिताच्यासाठी जे योग्य असतं त्या रस्त्याने जायला पाहिजे. आम्ही या प्रश्नावर कटुता कमी करण्याच्यासाठी तुम्ही काही विधानं केली. मुख्यमंत्री म्हणजे किंवा ते काय त्यांचं नाव ते काहीतरी बोलतात, आणखीन काही लोक बोलतात, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. लोकांना एकत्र कसं, कारण हा खरा प्रश्न आहे तो तुमच्याकडे नाही फार. आज महाराष्ट्रात ही कटुता वाढली ही प्रामुख्याने मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात जालना, बीड, परभणी, औरंगाबाद, उस्मानाबाद एवढ्या टाकू. जे काही आंदोलन मुंबईत झाली तिथं प्रामुख्याने या भागातली तरुण केली होती. आणि तिथं आज दुर्दैवानं असं चित्र आहे की मी मराठा आहे, माझं हॉटेल आहे आणि तुम्ही ओबीसी आहात, तुम्ही माझ्या हॉटेलमध्ये येत नाही. तर तुम्ही ओबीसी आहात, तुमचा एखादा व्यवसाय मी मराठा आहे तर मी तुमच्याकडे येत नाही. असं चित्र महाराष्ट्रात कधी नव्हतं. आणि हे चित्र आपण
काही झालं तरी राग टीका टिप्पणी याच्याकडे न बघता सामंजस्यच तयार केलं पाहिजे. आज त्याची आवश्यकता महाराष्ट्राला आहे. आणि आम्हा लोकांचं काय असलं काय राजकीयदृष्ट्या काय होईल त्याची चिंता नाही. सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र एकसंघ पाहिजे. पण साहेब एकातून आहे ते मराठ्यांना आरक्षण देणं शक्य होतं, मात्र त्यावेळी 1994 ते आरक्षण दिलं गेलं नाही अशा पद्धतीचा एक टीका होते. नेमकं त्यावेळेचं स्वरूप काय? त्यावेळी हा प्रश्नच नव्हता. 94 साली हा प्रश्नच नव्हता. आणि त्यावेळेला लंडन कमिशनचा रिपोर्ट आल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये त्याचा फायदा विविध छोट्या जमातींना व्हावा त्या दृष्टीने निर्णय घेतले. ते निर्णय घेण्यामध्ये मी असेल ते आणखीन काही लोक होते. जी बैठक झाली मला आठवतं त्याच्यात भुजबळ होते, त्याच्यात गोपीनाथ मुंडे होते, आणखीन काही लोक आणि सगळ्यांनी बसून निर्णय घेतले. थोडक्यात राज्य सरकार आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक व्यवस्थित हाताळत नाही असं म्हणायचं का? मी आज आग्रह करणार नाही, कारण मला हा प्रश्न कर्तृत्वात चालून कशी एकवाक्यता करता येईल अशा पद्धतीनं आज लावायचा. म्हणजे आता साहेब दाखले दिले